नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती पदाचं नाव कार्यकारी सहाय्यक. पेपर झाले, निकाल लागला. सगळ्यांना उत्सुकता होती ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची. तर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्यामध्ये कागदपत्र पडताळणीच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. नेमकं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या दिवशी आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे आणि या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणती कोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहेत. या 3ही मुद्द्यांवरती माहिती घेऊया, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, या ठिकाणी हे सूचनापत्र जे आहे ते आलेलं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कार्यकारी सहाय्यक या पदासाठी 2/12/2024 ते 6/12/2024, त्यानंतर 11/12/2024 ते 12/12/2024 या कालावधीमध्ये राज्यातील वेगवेगळ्या केंद्रावरती परीक्षा झाली आणि या परीक्षेचा निकाल जो आहे तो 25 फेब्रुवारीला लागलेला आहे. एकूण 1825 जागांसाठी हा निकाल जाहीर झालेला आहे. आणि आता पुढे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी काय म्हटलंय तर उपरोक्त नमूद केल्यानुसार तात्पुरती सामायिक निवड यादीतील एकूण 1825 उमेदवारांची खालील तक्ता ए येथे नमूद केल्याप्रमाणे सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणी दिनांक 5/5/2025 ते 9/5/2025 या कालावधीमध्ये. बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे आपलं 5/5/25 ते 9/5/25 या कालावधीमध्ये सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये होणार आहे. यास्तव उमेदवारास सर्व संबंधित कागदपत्रांसह खालील नमूद ठिकाणी तक्ता ए ते नमूद दिनांक व वेळेस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. उमेदवाराने खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळेस व दिनांकास दिवशीच उपस्थित राहणे आवश्यक आहे. आता बघा, या ठिकाणी काय सांगितलंय, जर तुम्ही उपस्थित त्या दिवशी नाही राहिलात तर तुम्हाला अपात्र समजण्यात येईल. आता नेमकं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं कुठे होणार आहे तर बघा, पत्ता आहे मुंबई पब्लिक स्कूल, भवानी शंकर रोड, ब्राह्मण सेवा मंडळ जवळ, दादर पश्चिम, मुंबई 400028 या ठिकाणी होणार आहे आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. चला, मग आता नेमकं कधी आहे आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, खुला आता चार्ट दिलेला आहे. या चार्ट मध्ये त्यांनी बघा दिवस, तात्पुरती निवड यादी, प्रवर्ग निहाय निवड यादीतील खालील अनुक्रमांकावरील उमेदवार, उमेदवारांची संख्या, दिनांक आणि वेळ. आता बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, आता ओपन तात्पुरती निवड यादीतला जो प्रवर्ग आहे ओपन, त्यामध्ये 1 ते 200 नंबर यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला 5/5/2025 ला सकाळी 9:30 वाजता हजर राहायचे. 201 पासून ते 400 पर्यंत तुमचं नाव असेल ओपन खुल्या प्रवर्गामध्ये, बघा प्रवर्ग निहाय निवड यादीतील खालील अनुक्रमांकावरील उमेदवार, हे नीट लक्षात घ्या. मग 201 पासून ते 400 पर्यंत तुमचं नाव असेल तर तुम्हाला 5/5/2025 ला दुपारी 1:30 वाजता हजर व्हायचं आहे. त्याच पद्धतीने पुन्हा 401 पासून ते 506 पर्यंत तुमचं नाव असेल तर 6/5/2025 ला सकाळी 9:30 वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे. आता अनुसूचित जाती म्हणजेच SC यामध्ये तुमचं 1 ते 94 या अनुक्रमांकामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला 6/5/2025 ला सकाळी 9:30 वाजता हजर व्हायचं आहे. आणि 95 ते 142 मध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला 6/5/2025 ला दुपारी 1:30 वाजता हजर व्हायचं आहे. अनुसूचित जमातीमध्ये तुमचं 1 ते 129 मध्ये नाव असेल तर तुम्हाला 6/5/2025 ला सकाळी 1:30 वाजता हजर व्हायचं आहे. NTA आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल विमुक्त जाती अ मध्ये 1 ते 24 तर तुम्हाला 6/5/2025 ला दुपारी 1:30 वाजता हजर व्हायचं आहे. त्याच पद्धतीनं विमुक्त जाती 25 ते 49 मध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला 7/5/2025 ला सकाळी 9:30 वाजता हजर व्हायचं आहे. भटक्या जमाती NT ब मध्ये तुमचं नाव 1 ते 54 मध्ये असेल तर तुम्हाला 7/5/2025 ला सकाळी 9:30 वाजता हजर व्हायचं आहे. भटक्या जमाती क मध्ये NT सी मध्ये तुमचं नाव असेल 1 ते 39 मध्ये तर तुम्हाला 7/5/2025 ला सकाळी 9:30 वाजता हजर व्हायचं आहे. आणि NT ड मध्ये 1 ते 38 लक्षात घ्या, 1 ते 38 मध्ये तुमचं नाव असेल NT ड मध्ये तर तुम्हाला सकाळी 9:30 वाजता 7/5/2025 ला हजर व्हायचं आहे, हे लक्षात घ्या. आता जाऊया आपण पुढे. जर विशिष्ट मागास प्रवर्ग 1 ते 46 मध्ये तुमचं नाव असेल तर 7/5/2025 ला सकाळी 9:30 वाजता तुम्हाला हजर व्हायचं आहे.
ओबीसी मध्ये तुमचं 1 ते 200 मध्ये त्या अनुक्रमांकावर तुमचं नाव असेल तर तुम्हाला 7/5/2025 ला 1:30 वाजता हजर व्हायचं आहे. इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी 201 ते 400 मध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला 8/5/2025 ला सकाळी 9:30 वाजता हजर व्हायचं आहे. ओबीसी मध्ये 401 ते 452 मध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला 8/5/2025 ला दुपारी 1:30 वाजता हजर व्हायचं आहे. आर्थिक ईडब्ल्यूएस ज्याला आपण म्हणतो 1 ते 148 मध्ये तुमचं नाव असेल तर 8/5/2025 ला 1:30 वाजता हजर व्हायचं आहे. ईडब्ल्यूएस मध्येच 149 ते 185 मध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला 9/5/2025 ला सकाळी 9:30 वाजता हजर व्हायचं आहे. आणि एससीबीसी मध्ये तुमचं 1 ते 185 मध्ये नाव असेल तर तुम्हाला 9/5/2025 ला सकाळी 9:30 वाजता हजर व्हायचं आहे. अशा पद्धतीने हे 1825 विद्यार्थ्यांचं त्यांनी लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. कोणी कधी हजर राहायचंय ते. चला आता याची तुम्हाला पीडीएफ जी आहे ती पीडीएफ तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा उपलब्ध होईल. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत. बघा आता डॉक्युमेंटवरती आपण चर्चा करूया. बघा या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी करता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांकरिता सर्वसाधारण आवश्यक सूचना. त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, उमेदवाराने सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी मधील प्रिंट तसेच परीक्षेच्या प्रवेश पत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. तसेच फोटो असलेले ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, म्हणजे सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी इथे सांगितल्या आहेत. एक म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरला होता कार्यकारी सहाय्यक पदाचा त्याची तुम्हाला प्रिंट लागणार आहे. त्यासोबतच परीक्षेचं हॉल तिकीट सुद्धा लागणार आहे, छायांकित प्रत म्हटलेलं आहे. आणि तुमचं ओळखपत्र, एक तर पॅन कार्ड चालेल, आधार कार्ड चालेल, हे लागणार आहे. तर अशा पद्धतीनं हे पहिलं डॉक्युमेंट लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा, सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यामध्ये परिपूर्ण माहिती निळ्या किंवा काळ्या बॉल पेनद्वारे ठळक अक्षरामध्ये नमूद करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. आता या पीडीएफ मध्ये एक अर्ज दिलेला आहे, शेवटी तो तुम्हाला दाखवतो मी. तो अर्ज आपल्याला एकतर निळ्या किंवा काळ्या बॉल पेनने भरायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षा गुणपत्रक व माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता 10वीला आपलं मार्कशीट आणि बोर्डाचं सर्टिफिकेट ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिकांसह पदवी परीक्षा गुणपत्र व पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे. यामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण दिनांक नमूद असणे आवश्यक आहे. आता सर्व सेमिस्टर म्हणजे पदवी काळामध्ये जे सर्व सेमिस्टर आपण दिलेले आहेत त्या सर्व सेमिस्टरचे मार्कशीट लागणार आहेत. त्याच पद्धतीनं तुम्हाला पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेलं सर्टिफिकेट, जे बोर्डाचं सर्टिफिकेट असतं विद्यापीठाचं, तेही या ठिकाणी लागणार आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही त्या सर्टिफिकेटवर तुम्ही पदवी परीक्षा कधी उत्तीर्ण झाला आहात याचा दिनांक सुद्धा असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, तुम्हाला हे सांगितलं मी आताच. आता पुढे काय म्हटलंय बघा, आता जाहिरात क्रमांक परीक्षा इथे नमूद बघा, जाहिरात क्रमांक आपला जो 8348 आहे त्यामध्ये परिच्छेद क्रमांक 3.2 ते परिच्छेद क्रमांक 3.5 येथे नमूद उमेदवार यांच्याकडे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र नसल्यास असे उमेदवार वगळून उर्वरित उमेदवारांनी मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता टायपिंग सर्टिफिकेट सांगितलेलं आहे, पण टायपिंग सर्टिफिकेट मध्ये आता मराठी आणि इंग्रजी 30 शब्द प्रति मिनिट 30 स्पीड आहे. आता यामध्ये अर्थात माजी सैनिक असेल, दिव्यांग उमेदवार असतील, अनाथ उमेदवार असतील, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवार, 1991चे मग जनगणना कर्मचारी, 1994चे निवडणूक कर्मचारी, हे वगळून बाकी सगळ्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे. मग टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला लागणार आहे सांगितलेलं आहे. त्यानंतर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र. आता MSCIT पण ह्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं होतं, पण MSCIT आता नसेल तरी आपल्याकडे चालतं, ते आपण 2 वर्षाच्या आत सबमिट केलं तर चालणार आहे. पुढे आता सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र. आता जात वैधता प्रमाणपत्र कंपल्सरी नाहीये, पण कास्ट सर्टिफिकेट मात्र आपल्याला लागणार आहे. त्याचप्रमाणे डोमासाईल सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे जन्मदिनांक समाविष्ट असलेले शाळा सोडल्याचा दाखला. आता शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा SSC प्रमाणपत्र यापैकी एक काहीतरी लागणार आहे, लक्षात घ्या. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, कारण का त्यावरती आपली जन्मतारीख असते म्हणून ते लागतं. आता पुढे कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता प्रसारित केलेल्या जाहिरातीत क्रमांक
हा क्रमांक आहे. अन्वय जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्ती आणि पदभरती करता केलेल्या ऑनलाईन अर्जामधील नमूद तपशिलाच्या अनुषंगाने उमेदवाराने सर्व शैक्षणिक अर्हतेची मूळ प्रमाणपत्रे बघा, मूळ प्रमाणपत्रे व सामाजिक व समांतर आरक्षण अंतर्गत आवश्यक असलेली मूळ प्रमाणपत्रे व इतर आवश्यक प्रमाणपत्रे तसेच अन्य सर्व मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. तर ही पुन्हा 30 सूचना या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी. पुढे बघा अजून काय काय लागणार आहे. सदर सर्व कागदपत्रांचे स्वसाक्षांकित छायांकित प्रती ऑनलाईन अर्जाच्या हार्ड कॉपीसह सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला हे सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंट तर घेऊन जायचेच आहेत, पण ओरिजिनल सोबत आपल्याला सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स त्यावरती सेल्फ अटेस्टेड असणं सुद्धा आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे आता तुम्ही जर महिला आरक्षण, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन पदवीधर, अनाथ, दिव्यांग या संवर्गाचं जर आरक्षण घेतलेलं असेल तर त्याबाबतचा दाखला लागणार आहे. आता इथे महिला आरक्षणासाठी काही कुठला वेगळा दाखला लागत नाही, पण बाकी सर्वांना तुम्हाला माजी सैनिक असाल, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, अनाथ, दिव्यांग तर तुम्हाला त्या संदर्भातलं सर्टिफिकेट लागणार आहे. पुढे आता अनुसूचित जाती व जमाती म्हणजे एससी आणि एसटी सोडून बाकी सर्वांना काय लागणार आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे, हे लक्षात घ्या. आता हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये वैध असलेले प्रमाणपत्र आणि सदर प्रमाणपत्राच्या 3 छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे 3 झेरॉक्स आपल्याला घेऊन जायचे आहेत. 23-24 या आर्थिक वर्षामधलं नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. एससी एसटी ला लागत नाही, हे लक्षात घ्या. पुढे विवाहित महिला उमेदवारांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याबाबतचे राजपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता लग्न झाल्यानंतर महिलांच्या नावामध्ये बदल झाला असेल तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे एकतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट करून घेणं आवश्यक आहे. ते सर्टिफिकेट तुम्ही सादर करणं आवश्यक आहे. पुढे आता दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे दिव्यांगत्वाचं किमान प्रमाण 40% असणं आवश्यक आहे आणि ते 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असेल तर त्या संदर्भातला दाखला तुम्हाला अर्थात ज्याला UDID म्हणतो आपण तो सादर करणे आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे बघा लेखनिकाची सुविधा घेतलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी लेखनिकाची शैक्षणिक पात्रता ही कार्यकारी सहाय्यक पदाच्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा कमी असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह सादर करणे आवश्यक आहे. आता तुम्ही जर लेखनिक घेतलेला असेल दिव्यांग उमेदवारांनी तर त्या लेखनिकाची शैक्षणिक पात्रता ही कार्यकारी सहाय्यक पदाला जी शैक्षणिक पात्रता लागते त्यापेक्षा कमी आहे असं प्रतिज्ञापत्र तुम्हाला लिहून द्यायचं आहे आणि त्याचे सर्व डॉक्युमेंट एज्युकेशनल डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला साक्षांकित प्रती सादर करायचे आहेत. पुढे पुढे बघा काय म्हटलेलं आहे. आता पुढे आता तुम्ही समजा ऑलरेडी शासनामध्ये काम करत ऑलरेडी शासनात असाल आणि आता ही एक्झाम पण पास झालेला असाल तर तुमच्या जे हेड आहेत सध्या तुम्ही जिथे काम करता त्यांचा ना हरकत दाखला पण तुम्हाला लागणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे जाहिरात क्रमांकामधील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. आता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ही जी कार्यकारी सहाय्यक पदाची जाहिरात आली होती त्यामध्ये पण आहे किंवा नेटवरती तुम्ही स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट टाकलं तर एक ते छोटंसं सर्टिफिकेट आहे ते प्रिंट काढून घ्या, हाताने भरा आणि ते तुम्ही सोबत घेऊन जा. ठीक आहे, किंवा हे तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या टेलिग्राम चॅनललाही भेटेल. पुढे पोलीस ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरता उमेदवारांनी जन्मदिनांकापासून ते सद्यस्थितीतील त्यांच्या रहिवासी पत्ता, रहिवासाचा कालावधी तपशील आणि संबंधित सर्व जिल्ह्यातील संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा बघून यांच्या कार्यालयाचा पत्ता याबाबतची माहिती सोबत संलग्नित नमुन्यामध्ये भरून आणणे आवश्यक आहे. आता याच्यासोबत त्यांनी एक फॉर्म दिलेला आहे पोलीस व्हेरिफिकेशनचा. तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्याच्यामध्ये लहानपणापासून ते आतापर्यंत आपण जिथे जिथे राहिलेलो आहे ते सगळे पत्ते नमूद करणं आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. पुढे वर नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे इतर आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह साक्षांकित प्रतींचा एक संच पडताळणी करिता सादर करणे आवश्यक आहे. ओके, कागदपत्रे पडताळणी कार्यक्रमादरम्यान उमेदवाराने गैरवर्तणूक केल्यास तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल सांगितलेलं आहे. उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी कार्यवाही करता स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. उपरोक्त बाबत काही शंका असल्यास जर तुम्हाला ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अनुषंगाने तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्हाला एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. बघा 022 22 62 0251 हा नंबर आहे. त्या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे.
बघा पुढे काय म्हटलंय, भरती प्रक्रिया अंतर्गत वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संकेतस्थळ वेळोवेळी पाहायचं आहे. बघा आता हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म आपल्याला व्यवस्थित भरून द्यायचा आहे. बघा, कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा भरती 2024 कागदपत्रे पडताळणी करता अर्जाचा नमुना. हा इथे आपल्याला फोटो लावायचा आहे. इथे फोटो लावून आपल्याला इथे बघा खाली बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता आपली माझी निवड झाली आहे असं आहे. इथं बघा खाली मी सही करणार उत्तीर्ण झालो असून महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती 8/4/2025 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेला तात्पुरत्या सामायिक निवड यादी प्रवर्ग, तुमचा प्रवर्ग इथे टाकायचा आहे. मध्ये निवड क्रमांक, जो क्रमांक आहे तुमचा तो इथे टाकायचा आहे आणि गुणवत्ता क्रमांक इथे टाकायचा आहे असं आहे. मग ऑनलाईन अर्जाचा क्रमांक, आपण जो ऑनलाईन अर्ज भरला आहे त्याचा क्रमांक इथे टाकायचा आहे. त्याची प्रत पण या फॉर्म सोबत जोडायची आहे. त्यानंतर पुढे बघा, ऑनलाईन अर्जानुसार संपूर्ण नाव, आपलं संपूर्ण नाव मराठीमध्ये लिहायचंय. आधी आडनाव लिहायचं, मग नाव लिहायचं, मग मधलं नाव लिहायचं आहे, लक्षात घ्या. पुढे मराठीत नाव लिहिल्यानंतर आपल्याला पुन्हा इंग्रजीमध्ये पण नाव लिहायचं आहे. त्यानंतर नावामध्ये काही बदल झालेला असेल तर त्या पद्धतीने इथं ते बदललेलं नाव लिहायचं आहे. विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचं नाव काय होतं तेही लिहायचं आहे. वडिलांचं किंवा पतीचं संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे. पत्र व्यवहार, आपला कायमस्वरूपी जो पत्ता आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. म्हणजे जर पत्र व्यवहार केला तर आपल्याला त्या पत्त्यावरती पत्र आलं पाहिजे, या अनुषंगानं तो पत्ता इथे टाकायचा आहे. कायमचा पत्ता इथे टाकायचा आहे. आपला ईमेल जो आहे तो आपला ईमेल सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे, लक्षात घ्या. बघा या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे. भ्रमणध्वनी म्हणजे आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. स्त्री पुरुष आपण काय आहोत त्यानुसार इथे टिक करायची आहे. उमेदवाराचा स्वतःचा जात प्रवर्ग, आता आपली जी कॅटेगरी आहे ओरिजिनल त्या कॅटेगरी समोर, समजा आता आपली समजा एनटीडी आहे तर एनटीडी ला आपल्या इथे टिक करायचं आहे. ठीक आहे. आता इथे टिक केल्यानंतर पुढे काय म्हटलं बघा त्यांनी, उमेदवाराने ऑनलाईन अर्जात कास्ट कॅटेगरी अप्लाय या रकान्यामध्ये नमूद केलेल्या जात प्रवर्गासमोर असे चिन्ह करा. आता मी तर अगोदर आपण टाकलं एनटीडी, पण आता फॉर्म भरताना तुम्ही नेमका कोणत्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरलाय, तुम्ही एनटीडी मधनच भरलाय की ओपन मधनं भरलाय ते पण टाकायचंय. मग आपण समजा एनटीडी मध्येच भरला असेल तर इथे टाका, किंवा आपण ओपन मधून भरला असेल तर तुम्ही ओपनला टिक करा. ठीक आहे. पुढे ऑनलाईन अर्जामध्ये समांतर आरक्षणाचा लाभ घेतला असल्यास, आता तुम्ही महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे काही तुम्ही फॉर्म भरताना टिक केले त्या ठिकाणी टाका. पुढे समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव, ठीक आहे, आणि तो सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. पुढे जात, पोटजात, जात कोणती आहे ती या ठिकाणी टाकायची आहे. जात प्रमाणपत्र क्रमांक, आता आपल्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते इथे जोडायचं आहे. इथे त्याचा नंबर टाकायचा आहे आणि याच्यासोबत त्याची परत पण जोडायची आहे, जोडली आहे. सगळ्या ठिकाणी आहे, आईला टिक करून घ्या. त्यानंतर पुढे जात वैधता प्रमाणपत्र असेल तर ते पण या ठिकाणी टाकायचं आहे. पुढे उमेदवार दिव्यांग आहे का, आता उमेदवार दिव्यांग आहे का, ठीक आहे, असल्यास त्यांनी सांगितलंय की दिव्यांगाचा प्रकार कोणता आहे तो या ठिकाणी टिक करायचा आहे. ठीक आहे. पुढे उन्नत व प्रगत गटात मोडत असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक म्हणजे नॉन क्रिमिलियरचा सर्टिफिकेटचा नंबर आणि तारीख या ठिकाणी टाकायची आहे. आता पुढे जन्मदिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करते वेळीचे वय किती होते आपले ते या ठिकाणी टाकायचं आहे. पुढे बघा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अनुक्रमांक व दिनांक. बघा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, अनुक्रमांक त्याचा आणि दिनांक त्याचा. पुढे शैक्षणिक अर्हता, आता शैक्षणिक अर्हतेमध्ये बघा काय काय म्हटलेलं आहे. माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम कोणतं आहे, आता माध्यमिक शालांत आपण बोर्ड महाराष्ट्र बोर्ड आहे ते महाराष्ट्र बोर्ड टाका. एकूण गुण कितीपैकी किती गुण तुम्हाला मिळाले ते टाका. टक्केवारी टाका. खालील नमूद 100 गुणांचा विषय घेऊन उत्तीर्ण झालो आहे किंवा नाही हे टाका. ठीक आहे. आसन क्रमांक, उत्तीर्ण क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. तसंच तुम्हाला पदवीचं पण या ठिकाणी टाकायचं आहे. पुढे मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट. ठीक आहे. इथे त्यांनी महत्वाची गोष्ट काय सांगितली, ऑनलाईन अर्ज करायच्या अंतिम दिनांकापूर्वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आता टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला होता या बीएमसीचा त्याच्या अगोदरचं असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. पुढे जाहिरातीमधील परिच्छेद 3.3
कंसात 2 ते क्रमांक 3 कंसात 5 मध्ये नमूद घटकातील उमेदवार यांच्याकडे टंकलेखनाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र नसल्यास संबंधित घटक आणि सदर घटकाबाबतचे शासनाच्या प्रमाणपत्राचा तपशील नमूद करून जोडण्यात यावे. ठीक आहे. आता या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला, जसं तुम्ही अंशकालीन असाल, त्यानंतर तुम्ही जनगणना कर्मचारी असाल, निवडणूक कर्मचारी असाल, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक असाल, तर तुम्हाला या ठिकाणी टंकलेखनाची आवश्यकता नाहीये. मग त्या संदर्भातला जो नियम आहे तो जाहिरातीमध्ये आपल्या आहे, कार्यकारी सहाय्यक, तर ते तो सोबत जोडायला लावलेला आहे, फक्त लक्षात घ्या. पुढे संगणक विषयक ज्ञान MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मग MSCIT असेल तर या ठिकाणी MSCIT तुम्ही कधी पास झालाय आणि त्याचा सर्टिफिकेट नंबर ते टाकायचा आहे. पण MSCIT ला पण या ठिकाणी नसेल तर 2 वर्षाची सूट आहे, हेही लक्षात घ्या. पुढे अनुभव असल्यास, तुमच्याकडे काही अनुभव असेल तर तो इथे मेन्शन करा. त्यानंतर पुढे मग तुम्हाला कधी काही शिक्षा झालेली आहे का, तुमच्यावर कुठल्या प्रकारचा खटला वगैरे चालू आहे का, तर ही माहिती विचारलेली आहे. ती माहिती आपल्याला समोर बघता याच्या भरायची आहे. पुढे बघा, उमेदवाराविरुद्ध पोलीस चौकशी आहे का, सध्या अर्जदार इतरत्र कुठे नोकरीला आहे का, असेल तर ते फक्त भरायचं आहे आपल्याला, ते लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्याचे आदिवास डोमासाईल आहे का, तर डोमासाईल आहे का, इथे यस म्हणा. त्यानंतर पुढे असल्यास त्याची प्रत सोबत जोडावी. डोमासाईल असेल तर त्याची प्रत सोबत जोडायची आहे. ठीक आहे. आणि डोमासाईलचा नंबर वगैरे समोर नमूद करा. पुढे पुढे काय म्हटले बघा, हा पुढे आता मी या अनन्वय प्रतिज्ञापूर्वक असे जाहीर करतो. म्हणजेच आता हे हमीपत्र आहे खाली, की बाबा मी जी वर माहिती भरलेली आहे ती सगळी माहिती खरी आहे, त्याच्यामध्ये काही खोटापणा आढळल्यास माझ्यावरती कारवाई होईल याची मला कल्पना आहे, याची मला जाणीव आहे, अशी ही एक हमीपत्र आहे. इथे तुम्हाला सही करायची आहे. ठीक आहे. आणि जे जे डॉक्युमेंट या फॉर्म भरताना ज्यांनी आपल्याला विचारलं, मग कास्ट सर्टिफिकेट असेल, समांतर आरक्षणाचा काही मुद्दा असेल, टायपिंग असेल, MSCIT असेल, जे जे विचारलेलं आहे ते सगळं आपल्याला या फॉर्म सोबत जोडायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि हे झाल्यानंतर मग पुढे आता एक पोलीस व्हेरिफिकेशनचा फॉर्म सुद्धा या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. बघा, हा पोलीस व्हेरिफिकेशनचा फॉर्म आहे. हा फॉर्म सुद्धा आपल्याला व्यवस्थित भरून द्यायचा आहे. उमेदवाराचे नाव, त्यानंतर अर्ज, ऑनलाईन अर्जाचा क्रमांक, भ्रमणध्वनी, ईमेल ID. ठीक आहे. त्यानंतर आता जन्मापासून आतापर्यंत आपण जिथे जिथे राहिलेलो आहे ते सगळे पत्ते इथे व्यवस्थित भरून द्यायचे आहेत. ठीक आहे. आणि सदर पत्त्याच्या अनुषंगाने संबंधित पोलीस आयुक्तालय, अधीक्षक, निरीक्षक यांचं कार्यालय. समजा तुम्ही आता जेवढे जेवढे पत्ते बदललेले आहेत त्याप्रमाणे मग तुम्हाला इथे कोणत्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तुम्ही राहत होतात तेही तुम्हाला इथे भरून द्यायचं आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने उमेदवाराची उंची किती आहे, किती फूट किती इंच आहे, शरीराची ठेवण किरकोळ मध्यम सदृढ कशी आहे, वजन, शरीराचा वर्ण, नेत्रवर्ण, हे सगळं इथे भरून तुम्हाला तुमची सही करून हे सबमिट करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे मुंबई महानगरपालिकेचं ते अत्यंत डिटेलमध्ये आपण समजून घेतलेलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहिली नसेल याची मला खात्री आहे. तरी देखील तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर या व्हिडिओचा जे कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न टाका. त्याच्यावरती आपण लगेच पुढचा व्हिडिओ घेऊन ते उत्तर देण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल याची मला खात्री आहे. इथून पुढे येणाऱ्या सर्व ज्या सर्व सेवा भरती प्रक्रिया आहे त्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही आपली एक रेकॉर्डेड बॅच आहे. TCS IBPS पॅटर्नवरती ही बॅच आहे. या बॅचमध्ये सर्व इग्नाइट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. या बॅचमध्ये PDF स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची व्यवस्था आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888256117 या नंबरवर संपर्क करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमची तारीख लक्षात घ्या, वेळेमध्ये हजर व्हा. सर्व डॉक्युमेंट आत्ताच एकदा पुन्हा पडताळणी करून घ्या, आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत का. एकदा एखाद्या जाणकार व्यक्तिमत्वाकडून ते सर्व डॉक्युमेंट चेक करून घ्या आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जा, म्हणजे कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हा सगळ्यांना मी अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी पुन्हा एकदा नंबर सांगतो, 8888256117. तुमच्या मनात काही शंका असतील त्या नंबरला संपर्क करा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सगळ्यांना शुभेच्छा आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं हे इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.